सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणाई फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ शेअर करत असतात। यातच काही तरुणांकडून सोशल मीडियावर एकमेकांना शिवीगाळ तसंच धमक्या देणारे रील्स अपलोड केले जात आहेत। यामुळे कोल्हापुरात खून मारामाऱ्या यासारख्या गंभीर घटना घडतायत। अशा घटनांना कायमचा आळा बसावा यासाठी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह रील्स बनवणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतलाय। याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे। ही दररोज आता स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर उपविभाग यातर्फे ही कारवाई सुरू केलेली आहे। विशेष करून 18, 19, 20 वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत सगळी, यांना ताब्यात घेतल्यानंतर जे रील्स त्यांनी बनवलेले आहेत, त्याचबरोबर जर काही हत्यारांचं प्रदर्शन त्यांनी केलं असेल रील्समध्ये तर तात्काळ त्याच्यावर आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल करण्यात येतील। जर हत्यारांचं प्रदर्शन केलेलं नसेल परंतु धमकीवजा इशारे जर ते रील्समधून देत असतील तर कायदेशीर कारवाई तर केली जाईल। त्याचबरोबर त्यांचे जे पालक आहेत त्यांना देखील बोलवलं जाईल पोलीस विभागातर्फे आणि समज देण्यात येईल। यापुढे जी ही तरुण मुलं आहेत 18 ते 22 या वयोगटातली विशेष करून जे रील्स टाकतायत, एकमेकांना धमकवण्याचे प्रकार सुरू आहेत, तर त्याच्यावर पोलीस दल नक्की आता कठोर कारवाई करेल। राजकीय यंत्रणेच्या कोणी मागे लागलेलं नाहीये। पोलीस त्यांचं कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे उघड करणे, गुन्हे दाखल करणे, त्याचा तपास करणे हे बेसिक काम त्यांचं करतंय। 1-2 घटना ज्या या निवडणुकीनंतर घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, आरोपी देखील अटक केलेले आहेत। पण याच्या व्यतिरिक्त यापूर्वीचा जो इतिहास आहे की ज्या टोळ्या या ठिकाणी कार्यरत होत्या आणि त्यामधील काही जे आरोपी आहेत ते आता जामिनावर बाहेर आलेले आहेत, त्यांची देखील यादी बनवणं सुरू केलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर शहर उपविभागामध्ये विशेष करून या टोळ्या जास्त प्रमाण आपल्याला दिसेल की शहर आणि इचलकरंजी या 2 भागामध्ये कार्यरत आहेत, कारण मोक्याचे गुन्हे या ठिकाणी जास्त दाखल झालेले आहेत। तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। त्याच्यामध्ये कुठलेही विचार केला जाणार नाही की तो कुठं काम करतो किंवा कोणाला फॉलो करतो। निपक्षपातीपणे आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सखोल चौकशी पोलीस दल करतंय। आपण नुकतंच लोकसभा निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग असेल किंवा ईव्हीएम मध्ये मतदान करताना जे व्हिडिओ असेल त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही गंभीर गुन्हे लोकसभा प्रक्रिया दरम्यान झालेले नाहीत, हिंसाचार झालेला नाही, यावरून कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे हे स्पष्ट होतंय। आणि तशीच काळजी पोलीस दल हे विधानसभा निवडणुका किंवा आगामी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यासाठी त्याची काळजी घेईल।